नाही मग मग आपल्याला कर्म करायला सांगितले. मग ते कर्म म्हणजे कोणतं तर सर्वपित्री अमावस्येला एक विधी होतो. तो विधी आयुष्यात करा आणि माझा नंबर घेऊन जा, मला सांगा महाराज हा दोष आम्ही मुक्त केला, आमच्या जीवनात हा फरक पडला. कारण माझ्या जीवनामध्ये माझ्या साधनेत ते 2 वर्ष स्टेटस बघतात की खूप बाधा होत्या, त्या बाधा सुद्धा माझ्या निघल्या. ते उघड आम्हाला सांगायला सांगितलं नाही, पण वारकरी संप्रदाय सगळं उघड करायचं कानात सांगत नाही, बारीक सांगत नाही, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको. आणि आमच्या गावात होते म्हणून तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, म्हणून कानाने ऐका की कोणाला सांगू नका, पण मनातल्या मनात मात्र त्या भगवान कामामध्ये काम काही वेळ होणार राम राम, त्या रामनामाचा जप आपल्या मुखामध्ये ठेवा आणि कर्मामध्ये चांगलं प्रारंभ आपलं करा. म्हणून पुरुषिकता या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला ज्यांनी आज पकवानाची साथ दिली, तुमच्या सगळ्या तालुक्यात सगळी दुर्वाद आदरणीय वंदनीय गायमुखवाडीचे रोहिदास महाराज भटवाल, आम्ही कल्याणला 7 दिवस कथा केलेली. आमच्या सोबत नेहमी असतात आणि फोन केल्या लगेच आले असं नाही. म्हणजे म्हणजे महाराज तुम्ही सांगितलेलं आम्ही यायचं नाही असं तुमच्या भागात आले विजयनगर भागामध्ये. आता मी पाहुणा आहे तुम्हाला, ह्या कुटुंबाला पाहुणा नाही पण तुम्हाला पाहुणा आहे. पण आमचे किरण महाराज बनकर आमच्या गायनाला पहिल्यांदाच त्यांची साथ लाभली आणि आम्ही सुद्धा कल्याणला 7 दिवस कथा केली. बाजीराव महाराज बनकर यांच्या सोबत ते कथा करतात, अतिशय सुंदर आवाज त्यांचा आहे. म्हणून त्यांना धन्यवाद देतो. माझे 2 साथीदार, तिसरा मी आणि सिस्टीमवाले पुढे गेले बसले, मला दिसताना चांगला आवाज. छोटं साहित्य तुमचं पण मोठं काम करते आणि अख्खा सभा मंडप शेवट यायला लागली. ते मला डोक्यात होतं का लोक बोलवायचे कशी काय त्यांना माहिती वजनी कळत आलं होतं का. एका ठिकाणी असंच केलं कीर्तन होऊन माझे 2 चेंद्र राहील आणि हरेराम म्हणजे तो 5 मिनिटं चालू होतं. आता ही मोबाईल मध्ये मोठं आणि कीर्तन तुमचं इथं चाललं असतं, पोरं तिकडे कुठेतरी त्या बांगल्याच्या तिथं आधारामध्ये इकडे कुठेतरी आपण तिकडे साळचं पटांगण असतं त्या पटांगणात त्याचा गोंधळ. त्याला काय माहिती हरेराम कशाला बोलले, ते आले सगळे पोरं म्हणजे माझ्या कीर्तनात पोरं कशी आले. नंतर हरेराम चालल्यावर त्यांना कळलं आता ते सुरुवात झाली असेल म्हणून पोरं आले. पोरं का चालली ना, पोरं तासभर जे बसली, पोरं बोलले ते सापायचं गाव बाबाने पण आवाज आले ते पोरं सापायचे का. तेव्हा त्याने देणं झालं का बाबाने आपल्या बरोबर गेम केली आणि पोरांनी आपल्याला आणलं. असं काही पेपरमेंटच्या गोळ्या दिला का त्याचं मग इंजेक्शन वापरावं लागत. तसं नाही, या बाबा असं म्हणावं लागते, गोष्ट घ्यावं लागते, वापर लागते आणि सापातून घ्यायला लागते, समजून घ्यायला लागते. सगळ्या तसं राहावं लागते, सगळी सारखी नाही तर सगळ्यांना सारखं वर्ग पाहून दिंडी चालला त्याला आपला पालखी सोहळा एवढा मोठा पाहतो. संत निवडरायांचा सामाजिक सोहळ्याला आम्ही जातो. शहरात झाली 2ऱ्या दिवशी आपला सोहळा असतो, त्या सोहळ्याला आम्ही नेहमी जात असतो. आता आमच्या 33 वर्ष आषाढी वारीला जसा सोहळा जातो आणि तसा सामाजिक सोहळ्याला आम्ही जातो. मग जुन्नर भागातून पुणे भागातून अनेक तालुक्यामधून दिंड्या आहेत ना. आम्ही नियोजन असं केलंय की दिंड्यांना तिथं घेऊन जायचं, मग त्या दिंड्याच्या सोहळ्यात चालतील अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आहे. आमची शिवचित्रपट समिती आम्ही दीववरून ओतूरला पावशेर तूप घेऊन महाराष्ट्र दशमीला घेऊन येत असतो. दीववरून 4 दिवसात पायी ओतूरला येते. त्यामुळे जुन्नर भागातला माझा चांगला संपर्क आमच्या रामदास महाराज मोरे शिवचित्रपट म्हणजे माहिती तुम्हाला 14 नंबरचं आणि वारकरी संप्रदायाचं महत्वाचं पद आज जुन्नर भागातले त्या ठिकाणी घुसवतात. आमचे बाबाजी महाराज टाकळकर ते स्वतः त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला जुन्नरच्या बातम्या सांगायच्या. पिंपळवंडीत हे झालं आणि इकडे आले भाट्यावर ते झालं. आमच्या शिवचित्रपट समितीमध्ये ती काम करतात आणि शिवचित्रपट समितीला ते चांगल्यापैकी जोडले. म्हणून या जुन्नर भागाचा चांगला असा संपर्क आले भाट्यावर सुद्धा रामदास महाराज दुष्ट आमचे आहेत त्याच्या माध्यमातून चांगला येण्याचा संपर्क समाधीला पण येतो आम्ही रेड्याचा. मला ती भेटाव तुम्ही लगेच ओळख गेले कारण हाच माझा फेरावा असतो. पण पुरुष एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. निवडरांच्या समाज सोहळ्याला येण्याची विनंती करतो. बाकी तुम्हाला सांगितले हे सगळं सत्य आहे, हे सगळं ब्रह्मज्ञान आहे, त्यांनी बसवलेलं नाही. हे आल्या 10 वाजता आम्ही आलो इथे 15 मिनिटांनी किंवा 18 मिनिटांनी, आम्ही काही गोष्टीत नाही. आमचं जे आहे हे ब्रह्मज्ञान तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही काही पाठ करीत नाही, अभ्यास करीत नाही, पण आमच्या चिंतनातून आम्ही आमचं आयुष्य जगतोय. संतत्व जगायचंय आणि संतत्वातूनच सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. थोडं कठीण आहे पण मात्र जगणार
त्या माणसाचं एक नक्की नाव होतं. दुसरी गोष्ट ह्या जीवनाचं जगत असताना त्याला आयुष्य समाधानाचं लागतं. आणि सांगू का सगळ्यात माझा शेवटचा मुद्दा, लाखातून एकच माणूस असा जन्माला येतो की तो या सगळ्या जगाचं कौटुंबिकाचं सुख समाधान पाहतो. आणि त्यांच्यासाठी ते संत आले, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाशी बोललेले जे सातचं भावे वार्ताला जे ऋषी मुनी बोलले तेच आम्ही आज त्या ठिकाणी करा आले. म्हणून 11 पुराण सांगितली, म्हणून गरुड पुराण सांगितलं, म्हणून लिंग पुराण सांगितलं, म्हणून नर्मदा पुराण सांगितलं, म्हणून त्या ठिकाणी हरिपाठातले हा, म्हणून हा तुकोबाराच्या गाथेतला हा अभंग घेता हे घे माझे वाचे. म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वाचेन त्या भगवान परमात्म्याचं नाव, डोळ्यानं त्या भगवान परमात्म्याचा मुख, कानानं त्या भगवान परमात्म्याचं असलेलं गुण, आणि मनानं त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती. आणि तुका म्हणे केशवा नको सोडू या जीवा, त्या जीवाला सोडायचं नाही, त्या केशवाने त्या ठिकाणी केशवाला धरायचं आणि आपल्या जीवात सुख समाधान प्राप्त करायचं, पितृदोषातून मुक्त व्हायचं, प्रगती करायची. अखंड अन्नात सत्यात देणग्या द्यायच्या, पण लय मोठ्याला देणग्या देऊ नका. पार त्याचा कार्यक्रमाचा तुम्ही मोठा कार्यक्रम करून ठेवलाय. साधू संत त्या ठिकाणी येत नाहीत म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी आमच्यासारखीच म्हणतात ते सत्यच नको, कारण साधू संत काही नाही पाहणार असतात. म्हणून हा लय मोठा उद्योग जल्लोषाचा कार्यक्रम करायचा नाही. साधा सोपा आपलं एकदम मस्तपैकी कार्यक्रम असलेले असे कार्यक्रम करा. काही नाही, याला पैसे नाही लागत जास्त, तुम्ही कमी पैसे वाले मला ते सुद्धा तुम्हाला काही चांगलं ज्ञान देऊन जाईल. त्या पद्धतीने जीवन जगा आणि आयुष्याचं कल्याण करा. तुम्ही आमचे गाडगे कुटुंब, आमची भावकी शशिकांत भाऊ गाडगे यांच्या माध्यमातून मला यायचा आहे ठिकाणी योग आला. आणि त्यांची मुलं, त्या बाबांची मुलं बरं कारभारी शब्द एका सांगून द्यायचा, कारभारी कोण असावा. माझं सुंदर असं व्हिडिओ त्या ठिकाणी आहे. कारभारी कोण असावा तर जो या रस्त्याने जात असताना कोणत्या घरात चूल पेटली, कोणत्या घरात चूल पेटली नाही, घराचा आवचा कारभारी कोण असावा. तर कारभारी असा असावा की तो कुटुंब पाहता म्हणजे प्रत्येक घरातून जमवायचा की या घरात चूल पेटली का, या घरात चूल पेटली का. आणि चूल पेटली नसेल तर आपल्या पत्नीला सांगायचा की 2 भाकरी करत त्या घरी देऊन दे. हा कारभारी असावा. अशा नावाची कारभारी आज त्यांनी आपल्या 3 मुलांना 3 मुलींना चांगल्यापैकी शिक्षण, चांगल्यापैकी स्थिती प्राप्त करून दिली. आणि देह कष्ट विधी परोपकारी आपला देह आपल्या कुटुंबासाठी जिजवला. जेच कुटुंब आज 4 वर्ष झाले तरी त्या बापूंचं नाव घरावरती टाकले, ते बापूंची असलेलं काय आशीर्वाद. आणि त्याच आशीर्वादाने आज 4 वर्ष झाले. मी पहिल्यांदाच असं प्रवचन करतोय की पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, 3ऱ्या वर्षी, 4थ्या वर्षी म्हाताऱ्याचा फोटो कुठं पाडलाय, त्याला भोंगा लागलाय का, त्याला काय लागले कळत नाही. पण असं सुद्धा कुटुंबाने त्या ठिकाणी छोटासा कार्यक्रम ठेवला, मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी स्वरूप आलं. आणि अख्खा मंडप भरला, पाठीमागं लोक बाहेर उभी राहिली. एवढी करते आज या समाजाच्या आदर्शवत जीवन जगण्याची पद्धत आज सर्वांना ज्ञात आहे. म्हणून कोणी शकता सकाळ सकाळी याच्या घरी मी बघालो बाकी खाते, मी काय जेवणार नाही. त्यांना सांगितलं 1 वारकरी जेवला म्हणजे सगळं मंडप जेवण्यासाठी. आता तुम्ही काय म्हणायचं जेवायचं नाही, तुम्हाला तुम्ही जेवले आम्ही काय नाही जेवायचं. आणि समाधानाचा ढेकर त्या कुटुंबाला आशीर्वाद म्हणून तुम्ही द्या. याकरिता तुम्ही मुखानं वाचन नाम घेण्यासाठी, कानानं ऐकण्यासाठी, मनाला जाऊन घेण्यासाठी इथं आलात. हे तुम्ही ऐकलं आणि त्या आशीर्वादाचं समाधानाचं स्वरूप त्या कुटुंबाला तुम्ही द्या. त्या बाबांना सद्गती मिळालेलीच आहे, अशी सद्गती त्यांना मिळत राहू. म्हणून आपण म्हणतो वर्षभर झालं तर परत काहीच नाही असं नाही. म्हणून सालाप्रमाणे जोपर्यंत आपल्या वडिलांचं आपल्याला तुम्ही स्मरण करता येईल तोपर्यंत करा. तुमच्या कुटुंबाला काहीच कमी पडणार नाही हे माझं लिहून घ्या. आणि सांगे मला आले कमी पडले, पण आपण 1 वर्ष करतो, दुसऱ्या वर्षी म्हाताऱ्याचा कुठं पुढं पडत होता फसला लागत नाही. म्हणून करू शकता. सर्वांना म्हणतो धन्यवाद. तुम्हाला साथ सेवा सर्वांनी केली. माझं ऐकून घेतलं, बारीक वळवळ कुण्याच केली नाही. लय शांत आहे तुम्ही. आणि मला हे ते जागा मी सगळे वाचतो. मला फार मागच्या कुटुंबापासून, मागच्या माणसापासून, शेवटच्या माणसापर्यंत, या माणसापर्यंत सगळ्यांकडे माझी दृष्टी गेली. तुम्ही लय बारीक ऐकतो का, असे पिंपळ वाटिकाराचे एवढे श्रोते मला कधी मिळाले नाही. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. माझा काय 10 मिनिटं जर लांबला असेल तर त्याबद्दल दिलगिरी करतो. कारण काय 12च्या पुढे तुम्ही किती ज्ञान सांगितलं ना, उरका महाराज माझेच पाईप का लागले, तुमचं काय सांगायचं. म्हणून म्हणजे का मनपूर्वक धन्यवाद देतो. शेवट सांगत आहे का तुमची एक वाढ 10 मिनिटं आपल्यापर्यंत काही मी बोलत
ठाक रूपावंत वाचा तिची चालू की मांडली बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची काय या पामरे बोलायला रे परित्या विश्व परी बोलविली तुका म्हणे बोल जाणे त्याची का वागवी पांगळा बोल पायाविन त्या भक्तीमध्ये त्या भगवान परमात्म्यानं जे बोलून घेतले ते तुमच्या पुढे मांडले त्याच्यात माझं काही नाही जीवात शिव आला म्हणून मी तुमच्या समोर बसलो मी तुमच्यातला एक आम्हाला 10 हात आहेत 5 पाय आहेत म्हणून तुमच्यासारखा सामान्य मी आहे पण मी काहीतरी केलं म्हणून हे मिळवलं म्हणून आज तुमच्या समोर बसतोय हे कोणीतरी मिळवा आणि आयुष्य सुख समाधानाचा लाभा पुरुष एकट्या बाबांना आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनानुसार मुलांनी ज्याप्रमाणे त्यांना सांभाळलं आणि ज्याप्रमाणे बाबांची सेवा केली ती सेवा त्या बाबांना लाभली म्हणून आज समाधान जगत असताना त्या बाबांचा आशीर्वाद त्या कुटुंबावर लाभो पुस्तकचा भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली नाही श्रद्धांजली व्हायची नाही जे भाषण करायला येणार आहे त्यांच्यासाठी सांगतोय श्रद्धांजली व्हायची नाही आदरांजली व्हायची असते म्हणून पुरुषिकता सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देऊन माझ्या वाचन या ठिकाणी पूर्ण विराम देत असताना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो झालेली सेवा माझ्या गुरुच्या चरणी आमच्या आजोबांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी शेजारी असलेले पद्मावती मातेच्या चरणी समर्पित करतो माझ्या वाचन या ठिकाणी पूर्ण विराम आता विश्वास केले आता विश्वास केले वागयज्ञ तो शावे पुरुषोणी मद जावे रसायता नहे जे खडाची रंगडे सातो तया सत्तर वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरता विश्वासधर्म सूर्य पाहो जो देवांची तो लाभो वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियारी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चेतना चिंतामणीचे लाभ बोलते चंद्र
या